नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। नाशिक शहरातील द्वारका उड्डाणपुलावर 12 जानेवारी रविवारी सायंकाळी 7:30 वाजता भीषण अपघात झालाय। या अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तर 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर आयशर ट्रक क्रमांक MH25U0508 व पिकअप छोटा हत्ती क्रमांक MH25FV5601 यांच्यात जोरदार धडक झाली। धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की गाड्यांचा चुराडा झाला आणि घटनास्थळी हाहाकार माजला। अपघाताची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुपते, भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक दिनकर कदम घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अपघातातील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले। घटनास्थळावरून मृतदेह आणि गाड्या हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले। अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। वाहन चालक आणि प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत। अपघातग्रस्त गाड्यांच्या चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले का, वाहनांचे ब्रेक निकामी झाले का याचा शोध घेतला जात आहे। या अपघातामुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघात टाळण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांना आळा बसू शकेल। मराठी केसरी न्यूज ब्युरो, नाशिक। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।